आज आपण इयत्ता 4थी परिसर अभ्यास भाग 2 दीपावली गृहपाठ संपूर्ण उत्तरासहित पाहणार आहोत। प्रश्न पहिला आहे, खालील प्रश्नांची उत्तरे एका वाक्यात लिहा। आदिलशहाने शहाजी राजांना कोणता किताब दिला? उत्तर आहे शहाजी राजांना सरलष्कर हा किताब दिला। मावळात राहणाऱ्या लोकांना काय म्हणतात? या प्रश्नाचे उत्तर आहे मावळात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणतात। स्वराज्याची प्रतिज्ञा शिवरायांनी कोणत्या साली घेतली? याचं उत्तर आहे 1645 साली। शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा कोणी तयार केली? शहाजी राजांनी तयार केली। पुढचा प्रश्न आहे, चक्रधर स्वामींच्या आठवणी कोणत्या ग्रंथात लिहिलेल्या आहेत? लीळाचरित्र। ज्ञानेश्वर महाराजांनी संजीवन समाधी कोठे घेतली? आळंदी येथे। तोरणा किल्ल्यावर तोरणाजाई देवीचे मंदिर आहे आणि प्रचंडगड या नावाने तोरणा किल्ला ओळखला जातो। पूर्ण वाक्यात प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लिहून घ्या। पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जोड्या जुळवा, सईबाई निंबाळकर फलटण, जिजाबाई सिंदखेड, शहाजीराजे वेरूळ। शेवटची जोडी आहे दौलतराव मोरे जावळी। अशा प्रकारे या जोड्या आपल्याला पूर्ण करायच्या आहेत। आता पुढचा प्रश्न पाहूया। नावे लिहा। अहमदनगरचा सुलतान निजामशहा, विजापूरचा सुलतान आदिलशहा, नरसीगावचे संत नामदेव आणि ज्ञानेश्वरांची बहीण मुक्ताबाई। पुढचा पाचवा प्रश्न पाहूया। दासबोध लिहिणारे समर्थ रामदास, ज्ञानेश्वरी लिहिणारे संत ज्ञानेश्वर, फलटणचे घराणे निंबाळकर, मुधोळचे घराणे घोरपडे, लघुजी जाधवांची मुलगी जिजाबाई। पुढचा प्रश्न आहे, रिकाम्या जागा भरा। आपेगाव हे संत ज्ञानेश्वरांचे जन्मगाव आहे। संत रामदासांनी बलोपासनेसाठी हनुमानची मंदिरे उभी केली। सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज। निजामशहाचा मलिक अंबर हा कर्तबगार वजीर होता आणि 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवरायांचा जन्म झाला। पुढचा प्रश्न पाहूया। शिवरायांनी स्वराज्याची प्रतिज्ञा 1645 साली घेतली। राजगड ही स्वराज्याची पहिली राजधानी होती। आदिलशहा चंद्रहार हा किताब यशवंतराव मोरे यांना दिला होता जीवा म्हणून वाचला शिवा। शेवटची रिकामी जागा आहे अफजल खान 12 वर्ष वाईचा सुभेदार होता। अशा प्रकारे आपण रिकाम्या जागा पाहिल्या। पुढचा प्रश्न पाहण्या अगोदर एक लाईक नक्की करा। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा पाहू। या प्रश्नामध्ये आपण प्रश्न पाहणार आहोत, महाराष्ट्रातील कोणतीही 2 थंड हवेची ठिकाणी? लोणावळा व खंडाळा। पुढचा प्रश्न आहे, परिसर अभ्यासमधील खालील वंशावळ पूर्ण करा। बाबाजी, नंतर मालोजी, विठोजी, नंतर शहाजी, शरीफजी। अशा प्रकारे वंशावळ पूर्ण करायची आहे। चुकी बरोबर लिहा। शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता, बरोबर। संत नामदेवांनी संस्कृत भाषेत पदे लिहिली, चूक। मालोजी राजे शिवभक्त होते, बरोबर आहे। शिवरायांचा जन्म रायगडावर झाला, चूक। पुढचं विधान आहे, शहाजी राजांना आदिलशहाने बंगळूरची जहागीर बक्षीस दिली, हे विधान बरोबर आहे। दादाजी कोंडदेव कोंढाण्याचे सुभेदार होते, बरोबर। शहाजी राजांनी शिवरायांची स्वतंत्र राजमुद्रा तयार केली, बरोबर। आणि पुण्याच्या उत्तरेस तोरणगड आहे, हे चूक आहे। नातेसंबंध लिहा। लखुजी राजे व विठोजी राजे हे भाऊ होते। शहाजी राजे लखुजी राजे जाधव यामध्ये जावई सासरे हे नातेसंबंध होते। शहाजी राजे शरीफजी हे पण भाऊ होते आणि बाबाजी राजे आणि विठोजी राजे हे पिता पुत्र होते। अशा प्रकारे आपण नातेसंबंध लिहिले। आता पुढचा प्रश्न पाहूया। त्याआधी एक लाईक नक्की करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। खालील उद्गार कोणाचे आहे? ताटी उघडा ज्ञानेश्वरा मुक्ताबाई, सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करील तयाचे समर्थ रामदास। पुढचं तिसरं आणि चौथं विधान जिजाबाई हे उत्तर आहे। आणि आता आपण पुढचं विधान पाहूया। त्याआधी लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका। हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणींना नक्कीच शेअर करा आणि आपली दीपावली वही व्यवस्थित पूर्ण करा। पुढचा प्रश्न पाहूया। पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा। महाराष्ट्रावर कोणत्या 4 सत्ता हुकूमत गाजवत होत्या? महाराष्ट्रावर दिल्लीचा मुघल बादशाह, विजापूरचा आदिलशहा, गोव्याचे पोर्तुगीज व जंजिऱ्याचा सिद्धी या 4 सत्ता हुकूमत गाजवत होत्या। पुढचा दुसरा प्रश्न पाहूया। जावळीच्या मोऱ्यांच्या वाटेला कोणी का जात नसे? जावळीचे जंगल दाट होते, त्या जंगलात वाघ, लांडगे इत्यादी जंगली प्राणी होते। मोऱ्यांची जावळी म्हणजे वाघाची जाळी होती, त्यामुळे त्यांच्या वाटेला कोणी जात नव्हते। पुढचा प्रश्न पाहूया। दिवाळीच्या सुट्टीत तुम्ही जो किल्ला बनवणार आहात त्याचे चित्र आपल्याला इथे रेखाटायचे आहे। पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण। तुम्ही खेळत असलेल्या पारंपरिक खेळांची नावे लिहा। तुम्ही जे खेळ खेळता त्याची नावे आपण इथे लिहिणार आहोत। आता आपण पुढचा प्रश्न पाहूया। ओळखा आणि नावे लिहा।
पहिलं चित्र आहे समर्थ रामदास, दुसरं संत ज्ञानेश्वर, शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचं चित्र पाहूया. लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर, राणी लक्ष्मीबाई आणि अमिताभ बच्चन. सांगा पाहूया मध्ये पृथ्वीचा उपग्रह आहे चंद्र. अशा प्रकारे आपण संपूर्ण वहीची उत्तरे पाहिली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.